नमस्कार मैत्रिणींनो. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी, म्हणजे पोस्टपार्टम केअर आफ्टर डिलिव्हरी. यामध्ये आपण बघणार आहोत की स्त्रीच्या शरीरामध्ये असे कुठले कुठले बदल होतात डिलिव्हरी नंतर, नॉर्मल आणि सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये कोणती खास काळजी घ्यावी लागते, कोणतं डाएट तुम्ही फॉलो करायला पाहिजे, त्यासोबतच काही ब्रेस्ट फिडिंगच्या खास टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि असे कोणते वॉर्निंग साईज आहेत ते तुम्हाला दुर्लक्षित करायचे नाहीयेत, या सर्व विषयाची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. सर्वात पहिले बघूयात की पोस्ट डिलिव्हरी आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते चेंजेस होतात. तर प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असंख्य बदल झालेले असतात, त्यामुळे आपली बॉडी बॅक टू नॉर्मल होण्यासाठी थोडासा जास्त टाइम लागतो रिकवर होण्यासाठी. तर साधारणतः काय होतं, पहिले 4 ते 6 आठवडे तुम्हाला ब्लिडिंग होते, तुम्हाला थोडा जास्त थकवा जाणवायला चालू होतो, तुम्हाला बॅक पेन आणि लेग पेनचा पण त्रास व्हायला लागतो, तुम्हाला मूड स्विंग्स होतात, त्यानंतर हेअर फॉलचा पण त्रास व्हायला लागतो. असे बरेच बदल तुमच्या शरीरामध्ये होतात जे की कम्प्लिटली नॉर्मल आहेत आणि इव्हेंच्युअली जसं जसं टाइम जातो तसे हे थोडेसे सिम्पटम्स रिकवर व्हायला लागतात. मैत्रिणींनो, आता बघूयात की पोस्ट डिलिव्हरी काळजी कशी घेतली पाहिजे. तर जर तुमचं नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल आणि तुम्हाला स्टिचेस असतील तर हायजीन मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे, कारण इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे कोमट पाण्याने तुम्हाला ती जागा व्यवस्थित धुवायची आणि त्याला कोरडं ठेवायचं आहे. त्यासोबतच तुम्ही सैल कपडे घाला, एकदम घट्ट टाईट कपडे घालू नका, एकाच जागी खूप वेळ बसून राहू नका, थोडंसं लाईट वॉकिंग तुम्ही करू शकता. त्यासोबतच 2 आठवडे तुम्ही कुठलंच फिजिकल वर्क करायला जाऊ नका, तुमच्या शरीराला आरामाची गरज असते त्या पिरियडमध्ये, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. जर तुमचं सी सेक्शन झालेलं असेल ना तर तुम्हाला थोडीशी जास्ती काळजी घ्यावी लागते, कारण सी सेक्शन ही एक मेजर सर्जरी आहे, त्यामुळे त्यामधून रिकवर होण्यासाठी थोडा जास्त टाइम लागतो कम्पेअर टू नॉर्मल डिलिव्हरी. तर जस्ट आपला सी सेक्शनचा इन्सिजन कट असतो, त्याला व्यवस्थित मेंटेन करणं, त्याचं हायजीन मेंटेन करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासोबतच तुम्हाला जे डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या मेडिसिन्स आहेत त्या तुम्हाला टाइम टू टाइम घ्यायच्या आहेत. तुम्हाला कमीत कमी किमान 6 आठवडे तरी कुठलंच फिजिकल वर्क करायचं नाहीये, म्हणजे कुठली पण जड वस्तू उचलणं किंवा एकदम खाली वाकणं, बेंड होणं या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. खोकताना आणि शिंकताना तुम्ही पिलोचा सहारा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. आणि हळूहळू लाईट वॉकिंग तुम्ही चालू करू शकता. सुरुवातीला थोडा त्रास होईल, कारण तुमचे टाके हे अजून कोरडे झालेले नसतात किंवा कम्प्लिटली हील झालेले नसतात, त्यामुळे थोडं थोडं जर तुम्ही वॉकिंग चालू केलं ना तर इव्हेंच्युअली मग तुम्हाला त्याची नक्की मदत होते. तर मैत्रिणींनो, आता बघूयात की डिलिव्हरी नंतर डाएट कसं फॉलो करायचं आहे. तर रिकव्हरी जेव्हा होत असते तुमची डिलिव्हरी नंतर, तेव्हा न्यूट्रिशन्स अतिशय महत्वाचे आहेत, कारण ते बॉडीला रिकवर होण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग पण करत असाल ना तर तुम्ही काय खाताय हे खूप जास्त महत्वाचं ठरतं, कारण बाळाला त्याचेच पोषण तत्व मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये तुम्ही दूध असेल, दही असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, डाळी असतील, कडधान्य असतील, त्यासोबतच तुम्ही फ्रुट्स असतील, ड्राय फ्रुट्स असतील, या सर्वांचा समावेश करायचा आहे. प्रोटीनचे पण जे पण सोर्सेस आहेत त्याचा पण समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करायचा आहे. तर मैत्रिणींनो, सरळ सोपं म्हणजे साधं घरगुती जेवण तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमची बॉडी रिकवर होण्यासाठी मदत होईल. ट्राय करा की तुम्ही जंक फूड, प्रोसेस्ड फूड ह्या गोष्टी अवॉइड करतात, कारण सुरुवातीला तुम्हाला ते पचलं पण जाणार नाही, बाळाला पण त्याचा त्रास होऊ शकतो. आणि जे घरगुती पदार्थ असतात जसे की मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, हे सर्व तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चालू करू शकता. त्यासोबतच तुम्ही मिनिमम 2.5 ते 3 लिटर पाणी पिता हे ट्राय करा, जेणेकरून बॉडीला रिकवर होण्यासाठी पण मदत होईल आणि बाळाला पण त्याचा नक्की फायदा होईल. आता बघूयात की ब्रेस्ट फिडिंग साठी काही खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे डिलिव्हरी नंतर ट्राय करा की 1 घंट्याच्या आत तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करत असाल, जेणेकरून त्याचा बाळाला खूप जास्त फायदा होतो. त्यानंतर मिनिमम 2 ते 3 तासामध्ये तुम्ही बाळाला फीड करू शकता, किंवा ऑन डिमांड फीड पण करू शकतात, म्हणजे जेव्हा बाळ झोपेतून उठेल तेव्हा तुम्ही त्याला फीड करू शकतात. सुरुवातीला काय होतं, फीड करताना बाळाला लॅच व्यवस्थित करता येत नाही, त्यामुळे हळूहळू जर तुम्ही प्रयत्न केलात ना तर बाळा पण व्यवस्थित लॅच करेल, कारण ते अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीला थोडासा ब्रेस्ट फिडिंग मध्ये त्रास होऊ शकतो, पण तो कम्प्लिटली नॉर्मल आहे. हळूहळू बाळ आणि तुम्ही या गोष्टीला नक्की यूज टू व्हाल. फक्त काळजी घ्या की ब्रेस्ट फिडिंग करताना तुम्ही पुढे बेंड होत नाहीयेत किंवा झुकून बसत नाहीयेत, जेणेकरून मग काय होतं, फ्युचरमध्ये तुम्हाला मग बॅक पेनचा त्रास व्हायला लागेल. त्यामुळे ब्रेस्ट फीड करत असाल तर जमत असेल तर ब्रेस्ट फिडिंग पिलो पण मिळते, ती तुम्ही घ्या, किंवा मग तुम्ही असं थोडंसं टाईट बसा, मागे सपोर्ट घ्या आणि बेंड होऊ नका पुढे. जर तुम्ही असं केलं ना तर मग तुम्हाला फ्युचरमध्ये कधी बॅक पेनचा त्रास होणार नाही. जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल ना तर खसखस असेल,
मेथी असेल किंवा मग शतावरी या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करा. याच्यामुळे मिल्क प्रोडक्शन वाढतं आणि नक्की तुम्हाला फायदा होईल. तर मैत्रिणींनो, आता बघूयात काही वॉर्निंग्स आहेत जे तुम्हाला इग्नोर करायचे नाही आहेत. तर जनरली काय होतं, आईची फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्ही अफेक्ट करते. तर काय होतं, सुरुवातीच्या काळामध्ये आईंना थोडेसे मूड स्विंग्स होत असतात. त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला जर सॅड वाटत असेल किंवा मग तुम्हाला विदाऊट एनी कारण रडायला येत असेल, खूप वाईट वाटत असेल, तुम्हाला तुमच्या बाळासोबत काही अटॅचमेंट फील होत नाहीये, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाटत नाहीये, किंवा मग तुम्हाला असं खूप कुठेतरी निघून जाऊ, हे सगळं मी का केलं, हे नको होतं, या सर्व जर काही असे तुम्हाला प्रश्न पडत असतील ना, तर हे सर्व ना एक पोस्टपार्टम डिप्रेशनचा पार्ट असू शकतो. जर तुम्हाला असं काही फील होत असेल ना, तर तुम्ही घरच्यांशी संवाद घाला, तुमच्या फॅमिलीमध्ये जे पण मेंबर्स आहेत त्यांच्याशी बोला, तुमचं मन मोकळं करा, थोडीशी फ्रेश हवा तुम्ही व्यवस्थित जर दररोज घेतली तरी तुम्हाला बरं वाटेल. हे सगळं करून पण तुम्हाला जर काही फरक नाही वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला डॉक्टर व्यवस्थितरित्या गाईड करतील. फिजिकल वॉर्निंग सायन्स मध्ये होऊ शकतं की तुम्हाला एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत आहे, तुम्हाला खूप जास्त फीवर आहे, त्यासोबतच तुमचं पोट पण खूप जास्त दुखत आहे, तुम्हाला जो डिस्चार्ज होतोय त्याचा वास येत आहे, तुमचे जे टाके आहेत ते कम्प्लिटली सुकले नाहीये, त्याच्यामधून पू किंवा पस बाहेर येत असेल, तर या सर्व वॉर्निंग सायन्स मध्ये दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मैत्रिणींनो, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये, मी तुम्हाला अजून विषयाची माहिती देणार. लक्षात ठेवा की एक हॅपी आईज एक हॅपी बेबी बनवते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.